श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की येणारा डिसेंबर महिना कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्यासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशी राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी ग्रह आहेत. मित्रांनो बघा की कुंभ रास हे अतिशय कष्टाळू, प्रामाणिक असे कुंभ राशीच्या व्यक्ती असतात. त्याचप्रमाणे बघा की समाजाला उपयोगी पडणाऱ्या व्यक्ती म्हणजे कुंभ राशीचे व्यक्ती. आपल्याला कोणी मदत करो अगर ना करो पण प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारी रास आणि व्यक्ती म्हणजे कुंभ रास होय. कुंभ राशीचे व्यक्ती अतिशय कष्टाळू असतात आणि अशाच कष्टाळू व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना हा कसा असणार आहे याची आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला येणारा जो महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. तुम्हाला पोटदुखीचे त्रास होऊ शकतात. प्रवासामुळे तुम्हाला डोकेदुखी सुद्धा तुमची वाढू शकते. डोकेदुखीचा सुद्धा त्रास तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात होऊ शकतो. परंतु तुम्ही जर प्रवासादरम्यान जर काळजी घेतली, खाण्यापिण्याची खाण्यापिण्याच्या जर सवयी बदलल्या, तुम्हाला जे आरोग्याला धोकादायक होईल असे जर तुम्ही अन्नपदार्थ सेवन नाही केले तर तुम्हाला येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. फक्त पोटदुखीची समस्येवर काळजी घ्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे येणाऱ्या डिसेंबर महिन्यात टाळा. त्यानंतर बघूया की तुम्ही आरोग्य जर तुमचं चांगलं राहायचं असेल तर तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या. व्यायाम करा, योगा करा. योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना हा अतिशय चांगला जाणार आहे. म्हणजेच काय की सरासरी 70% पेक्षा चांगलं यश तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात विद्यार्थी वर्गाला मिळू शकतं. तुमची जर एक्झाम असेल किंवा तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायची असेल, त्यात तुम्हाला अडचणी येत होत्या, त्या अडचणी येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुमच्या दूर होणार आहेत. ज्यांना विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं त्यांच्या सुद्धा अडचणी या दूर होऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्यानंतर बघूया की तुमचं वैवाहिक जीवन येणाऱ्या डिसेंबर महिन्यात कुंभ राशीचं अतिशय चांगलं असणार आहे. 15 डिसेंबर नंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी वेळ मिळणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात. परंतु 15 डिसेंबरच्या आधी मात्र तुमचा जोडीदार हा बिझी असणार आहे. त्याला नोकरीमध्ये एखादी नवीन जबाबदारी जोडीदाराला तुमच्या मिळणार असल्यामुळे त्याला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल. म्हणून तुमची थोडीशी चिडचिड सुद्धा होणार आहे आणि चिडचिड झाल्यामुळे तुम्हाला राग पण येणार आहे. परंतु रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे आणि तुमच्या जोडीदारावर तुम्हाला चिडचिड करायची नाहीये, रागवायचं नाहीये. कारण की त्याला कामात एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. मग ती स्त्री असो वा पुरुष असो, त्याला एखादी नवीन जबाबदारी त्याच्या कामावर मिळू शकते. प्रमोशन त्याचं होऊ शकतं किंवा त्याची पगारवाढ सुद्धा होऊ शकते. त्यामुळे त्याला तुम्हाला वेळ देता येणार नसेल, कुटुंबाला वेळ देता येणार नसेल. त्यामुळे तुम्ही रागवू नका, चिडू नका. थोडंसं तुमच्या जोडीदाराला समजून घ्या आणि त्याच्याकडे पण तुम्हाला देण्यासाठी वेळ नक्कीच मिळणार आहे. परंतु 15 डिसेंबर नंतर मात्र तुमच्या जोडीदाराला तुमच्यासाठी वेळ असेल. तुमचा जो राग आलेला होता जोडीदाराचा तो राग तुमचा कमी होणार आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर 15 डिसेंबर नंतर मात्र फिरण्याचे बेत आखाल. तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं 15 डिसेंबर नंतर चांगला ताळमेळ बसणार आहे आणि तुमचा जो रुसवा फुगवा होता तो दूर होणार आहे. त्यानंतर बघूया भाग्य. येणारा डिसेंबर महिना कुंभ राशीचं भाग्य हे सरासरी असणार आहे. कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करत असताना तुम्हाला तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा एखादी जागा तुम्हाला घ्यायची असेल, म्हणजेच काही की एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती डिसेंबर महिन्यात न केलेली बरी.
तुम्ही ती गुंतवणूक जानेवारी महिन्यात करू शकता. परंतु जर तुम्हाला ती गुंतवणूक करायचीच असेल, तर तुम्ही तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि तुमच्या घरातील जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील त्याचा सल्ला तुम्ही घ्या आणि मगच गुंतवणूक करा. परंतु जर आवश्यक नसेल, तर ती गुंतवणूक तुम्ही जानेवारी महिन्यात केलेली बरी. डिसेंबर महिन्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचा मोठा निर्णय घेणे टाळा. कारण की भाग्य हे तुमचे सरासरी असल्यामुळे तुम्हाला जर वाहन खरेदी करायचे असेल, जागा खरेदी करायची असेल किंवा एखादी मोठी डील फायनल करायची असेल, तर ती तुम्ही जानेवारी महिन्यातच डील फायनल करा. डिसेंबर महिन्यात जर गरजेचं असेल, तेच व्यवहार तुम्ही डिसेंबर महिन्यात करा. अन्यथा ते जानेवारी महिन्यात केलेले बरे. त्यानंतर बघूया की पैशाची आवक तुमची वाढणार आहे. परंतु पैशाची आवक जरी वाढली असली, तरी तुम्हाला अनावश्यक खर्च टाळायचा आहे. बचतीचा मार्ग सापडवायचा आहे, बचत करायची आहे आणि अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. जर तुम्ही अनावश्यक खर्च टाळला, तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्या पैशाची गरज भासली, तुम्ही त्या बचतीतूनच तुम्ही ते पैसे मिळवू शकता. पैशाची आवक तुमची वाढणार आहे, उत्पन्न तुमचं वाढणार आहे, परंतु अनावश्यक खर्च मात्र टाळा. आणि कुठलीही मोठी गुंतवणूक करत असताना डिसेंबर महिन्यात करावी लागली तर तज्ञांचा सल्ला घ्या. परंतु जर गरजेची नसेल तर ती जानेवारी महिन्यातच करा. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी. नोकरदार वर्गासाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुमची नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. तुम्हाला प्रमोशन सुद्धा मिळू शकते. पगारवाढ तुमचा डिसेंबर महिन्यात होऊ शकतो. परंतु तुम्हाला थोडीशी सावधानगिरी सुद्धा कामात बाळगायची आहे. तुम्हाला कामात आळस येऊ शकतो किंवा तेच काम करून तुम्हाला कंटाळा देखील येऊ शकतो. परंतु असं न करता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. कंटाळा येऊ न देता कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरीवरचा कंटाळा जाण्यासाठी तुम्ही सकाळी उठून योगा करा, व्यायाम करा. त्यामुळे तुम्हाला कामावर आळस येणार नाही, कंटाळा येणार नाही. आणि दुसरी सावधानगिरी बाळगा, की तुमचे हितशत्रू तुमच्या आजूबाजूलाच नोकरीच्या ठिकाणी असतील. ते तुमच्यावर काही कुरघोडी करू शकतात. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष ठेवा. आपल्या आजूबाजूला काय चाललंय याच्यावर लक्ष ठेवा. कोण तुमचे शत्रू आहे आणि कोण तुमचे मित्र आहेत हे तुम्ही ओळखा आणि त्याचप्रमाणे तुम्ही नोकरीमध्ये वागा. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, परंतु काही शत्रू तुमच्या आजूबाजूला असल्यामुळे ते वरिष्ठांचे कानही भरू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुठल्याही प्रकारचा आळस करू नका, कंटाळा करू नका आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा लक्ष येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुम्हाला ठेवायचे आहे. म्हणजेच काय की येणारा डिसेंबर महिना नोकरदार वर्गासाठी सरासरी असणार आहे. त्यानंतर बघूया की ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या डिसेंबर महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणावरून तुम्हाला नोकरीसाठी आमंत्रण येऊ शकतं किंवा तुम्हाला इच्छित स्थळी ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करायची आहे अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी ऑफर येतील. येणारा जो डिसेंबर महिना आहे तो सरकारी नोकरदारासाठी थोडासा धावपळीचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही नोकरी करत असताना थोडीशी आपल्या तब्येतीची देखील काळजी घ्या. नोकरीमध्ये प्रवास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे प्रवासात तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी. व्यावसायिक लोकांसाठी येणारा डिसेंबर महिना हा अतिशय चांगला असणार आहे. व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे. तुमचं उत्पन्न देखील व्यवसायात वाढणार आहे. परंतु थोडंसं आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. ग्राहकांशी बोलताना थोडंसं वाणीवर नियंत्रण ठेवा. म्हणजे येणारा काळ हा व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी. महिला वर्गात जे कुंभ राशीच्या ज्या महिला आहेत त्यांना डिसेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे. त्या काही दागिन्यांची किंवा नवीन वाहनाची खरेदी करू शकता. परंतु महिला वर्गाने आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेऊनच काम करायचं आहे. आपले हितशत्रू आपल्या आजूबाजूला असतील याची काळजी महिला वर्गाने घ्यायची आहे. महिला वर्गाने विशेष करून आपल्या आरोग्याची काळजी घेताना थोडासा व्यायाम देखील करायचा आहे, योगा देखील करायचे आहे. म्हणजेच काय की महिला वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जे ज्येष्ठ महिला असतील त्या महिलांनी आपल्याला जर बीपी शुगरचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला हा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घेतला पाहिजे. म्हणजेच काय मित्रांनो की येणारा जो डिसेंबर महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सरासरी असणार आहे. गुंतवणूक करत असताना काळजी घ्या, कामाच्या ठिकाणी काळजी घ्या आणि आपल्या आरोग्याची देखील डिसेंबर महिन्यात तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मोठी जर गुंतवणूक करायची असेल तर ती तुम्ही जानेवारी महिन्यातच केलेली बरी. मित्रांनो काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे
की तुम्ही शनी महाराजांना काय येतील व तेल वाहू शकता, हनुमान चालिसाचे वाचन करू शकता. दररोज तुम्ही जर हनुमान चालिसा वाचली तर बरंच, नाही जमलं तुम्हाला तर दर शनिवारी तुम्हाला हनुमान चालिसा मारुतीच्या मंदिरात जाऊन, हनुमानाच्या मंदिरात जाऊन वाचायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही उगवत्या सूर्याला जल सुद्धा अर्पण करू शकता. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.